कसं आहे, आम्ही पाहू शकता आम्ही आलोय जोगेश्वरीला नाश्ता करायला आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे कुठं कुठं जाणार आहे आपण? मानकेश्वर कुठं? मानकेश्वर महादेव मानकेश्वरला आम्ही जाणार आहे आता. चला आम्ही मिसळ खाईन आधी अरे काय त्यात फोकस पण आहे आणि तो मिसळ राजमध्ये आता पण त्यांनी सकाळ सांगितलंच नाही आम्हाला. आपण लाईट वापरा तुम्ही, तुम्हाला लागते ना तिथे वापरा लाईट. हा ओके सर, तुम्ही आधी आम्ही का जोडले पुढे कसं काय बरं? आपली मिसळ खाऊन झालेली आहे, बाळा शेट खात्यात आणि आपण आता हे पाहू शकता जोगेश्वरी मिसळला. मी सांगते काय, तुम्ही आहे ना त्यांना बी म्हणा कुठे बी बजेट काढाय काय. परत विचार नको विचार ना. नको मला झालं की ते बघ. त्या बदलीची नेमकी तारीख सांगण्याआधी सध्या कोणत्या पदावर विभागात आहे हे स्पष्ट करावे. आपल्यालाच माहिती पण तुम्ही त्यांचा सध्याचा विभाग गोष्टी त्याला म्हण ना तूच काढ, तू कोणत्या पदावर होते सांग. तूच काढ ते कोणत्या पदावरती आहेत. वाईट चालू करू का आपलं? ती गप्पा मारत आपल्यावर म्हणून. नको बोलू नको नको बोलू नाही दिसो. हो हे गाडी येतो नंबर माग अपडेट नाही आला अजून. हे कसं येतं घे असं नंबर वा. या ओनर तुम्हाला जल नंबर टाकायचा आता काय आलंय? आता हे जे का यांनी आता नवीन गाडी दिली का अपडेट, हा त्याला आलंय. हे ना तुम्हाला सांगू का, हे मला गाडी घ्यायच्या वेळेस सांगितलं होतं. गाडी घ्यायच्या वेळेस ही आता याचा बबल करतात, पण मला गाडी घ्यायच्या वेळेस सांगितलं तुम्ही कस्टमाइज करू शकता मागचं म्हणून. करून घ्यायचं ती सॉफ्टवेअर अजून आलं नाही ना आपल्याला. नाही घ्यायचं पण भारी तर पाहू शकता आपण आता जोगेश्वरमध्ये मिसळ खाल्लेली आहे बाळानी. आणि तसा बाळाला तर अचानक फोन आलता, कल्टी मारत होता बाळा, पण आम्ही बाळाचा प्लॅन सगळा कॅन्सल केलेला आहे ना. आम्ही आपलं परत दर्शनाला चाललेलो आहे, कारण की बाळाचा आता प्लॅनमध्ये झालेला प्लॅन आम्ही अटेंड नाही करणार. मानकेश्वरला जायचं आहे आपल्याला. तर चला जोगेश्वरीपासून आतमध्ये टर्न मारायचा आहे. इथं एक तर लय गर्दी आहे. ये पाहू शकता इधर से अंदर जाने का ऐसा, इधर साइड में है जोगेश्वरी और इधर जाने का है अपने को. तर चला, तर पाहू शकता मंदिराकडे जायचा रोड कसा आहे, एकदम असा जंगली. आपण कॅमेरा बाहेर काढून दाखवू. आणि चला आता पुढे पाहू शकता आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहे. असलं भारी नेचर इथं, लांब लांबपर्यंत एक घर नाही, फक्त मंदिराचे. आवाज नोटीस करा. असा गाडी ते मी कुठून जायचं रे, इथंच लावायला लागेल ना. राहू का पाण्यातच स्टॉप बघ. मग राहू दे, थांब रोज बनव. तर आता आपण इथं गाडी पार्क करणार आहे. अशा प्रकारे एक सुंदर लोकेशन तुम्हाला दाखवतोय, फक्त इथे येऊन काही गर्दी करू नका कर. तर अशा प्रकारे तर चला आज आलोय आपण कुठं, मानकेश्वरला. तर बघू आपण मंदिर. सुरुवातीलाच ही विहीर आहे इथं, बघू शकता ही विहीर आहे इथं. आणि हो बाळा पंडित चष्मा घालून ओव्हर ॲक्टिंग करतोय. आणि असं मस्त वेगळे वडाचं झाड आहे, एकदम शांत वातावरण आहे. आपली बीस तिकडं पार्क केली आपण. आणि बघू शकता ही विहीर. आणि असं आपल्या आतमध्ये जायला इथून पाणी येत असेल तिकडून जास्त पाऊस पडल्यावर. तर चला, आम्ही दोघं आज एक निवांत ठिकाणी आलेलो आहे. आणि मी लोकेशन आपल्या ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो.
बघू शकता हे मंदिर आहे ना मेन. हा हे मंदिर आहे मेन. झाडे भारी आहे. इथं राहते का कोणतरी? हा असतात ना. एक नंबर असेल. तर बघू शकता इथं यायला लागणार दर्शन घ्यायला पहिलं. इथं एक छोटं मंदिर आहे अजून. आणि इथं कोणतरी तर देखभाल करणार राहत असेल. त्रिशूर आहे म्हणजे त्रिशूर आहे. एक नंबर असं टू आहे. खूप क्वालिटी वाटते माहिती आहे. मंदिर लय क्लास वाटतं. बेंच बसायला. चला आता आपण मंदिरात बघू. आणि इथं असलं एकदम हवा मस्त छान सुटले ना, असलं भारी वाटतं बसायला इथं. एकदम शांत नाही का, खतरनाक चिल मध्ये येऊ शकता तुम्ही पण. मंदिरात इकडं दर्शन आपण नको, आतमधून बंद आहे. आलंय मंदिर. नाही बंद दिसतंय ते. इकडं डोंगर आहे. गेट उघडं आहे. मस्त खतरनाक. तर बाळाशेठ म्हणतात आतमध्ये मंदिर उघड आहे. बघू गेट उघडतात का. बाळाशेठ उघडा. हॅलो ऐक ना. बाळाशेठ नुसते फोन चालू आहे. आपण नवीन कॅमेराने शूट करतो आपल्या. तर बाळाशेठने बघू शकता मंदिर उघडलेलं आहे. आणि इथं आहे आपले नंदी महाराज. मी दर्शन घेतो महाराजांचे. आणि विकास हे मंदिर आतमधलं शिवलिंग आहे पण बंद दिसते. बघू आता बाळा उघडते घरी. बाळाने उघडलं तर इथं जायचं. काळ भैरव मस्त शांत ठिकाण. हा ते गुलाबाने दिसतोय बघ त्याच्या हे बनवत आहे गुलाबाने दिसतोय. नंबर का ब्लॉक ठेवलाय ना. हे असं मंदिर आहे आणि मंदिरात असा परिसर आहे. इकडं सगळं असं मंदिर आहे. इथे एक अरे 350 पाठवले त्यांना. हा फक्त घरी घेऊन जा. मंदिर आहे. आणि इकडं सगळं डोंगर मोकळा म्हणजे इथं रहदारीच नाही काय. हा. चला बाळाचा फोन झालाय आता. आपण आतमध्ये मंदिरात जाऊ, आतमध्ये दर्शन करू. बाळाशेठने दर्शन घ्यायला आतमध्ये गेलेले आहेत. आणि चल
तर चला आपण दर्शन घेतलेले आतमध्ये जाऊन आणि परत आपण जसं करतो बंद मंदिर म्हणजे नुसतं गेट लावून ठेवलेलं आहे. आतमध्ये दर्शन झालेलं आहे आपलं, बघू शकतो. नंदी महाराज आपण आलेलो आहे. हा भारी वातावरण आहे, निवांत वातावरण आहे. गर्दी गर्दी नाही केली पाहिजे. हा पावसाचं तर भारी वाटलं असं. हे बाळा फ्रेममध्ये कसं दिसतंय? बाळा काळा आहे पण बाळा गोरा दिसतोय. हे कॅमेऱ्याची कमाल आहे आपल्या. कॅमेऱ्याची कामं नव्हे, कॅमेरा कुठला आहे हे सांग. बघा. कॅमेऱ्याची कामं. तर असा परिसर आहे. झूमिंग क्वालिटी बघू शकता बाळा शेट. मी तेच म्हणणार होतो आता दाखव म्हणून. 12x आहे. बघ की आता. तर मोबाईलच्या कॅमेरा काय करता. तर अशा प्रकारे आता इथलं आपण शूट सगळं घेतलेलं आहे. आणि व्ह्यू बघू शकता वर पण. माझ्या आयुष्यपत कसं दिसतं. नाथखोळा मंदिर एकदम क्लास आहे. वारा सुटले भारी, तुम्ही आवाज ऐकू शकता पक्ष्यांचा ह्याचा. आपण एका चिमणीचा व्हिडिओ काढू मस्तपैकी झूमिंग मध्ये. चला. इथं काहीतरी खायला टाकलेलं आहे चिमण्यांना आणि खात्यात. इथं बघू शकता चिमणी. पाळा इकडे की. कसलं क्वालिटी दिसतंय ना, खतरनाक. चिमणी अजून फोकस करा ना. चिमणीला फोकस केलं बघा ते. तर अशा प्रकारे आपण मंदिराचं शूट घेतलेलं आहे. आणि हे शूट मी वर्टिकलमध्ये काय टाकणार आहे आणि असंच हॉरिझॉन्टलीच मी इंस्टाग्रामला पण टाकणार आहे, छोटा रील बनवून. आणि पूर्ण हा आपला यूट्यूबला येईल. आपला ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. ह्या लोकेशनचे कोऑर्डिनेट मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. चला. आणि अजून एक होतो, हे मानकेश्वर आहे. आणि एकदा परत एकदा दाखवतो. असा रिटर्न जायचा आपला रोड आलेल्या मार्गी. मस्त शांत वातावरण आहे. असं एकदम असं नाही का, असं चिलमध्ये तर शांत निवांत असं एकदम धार्मिक शांतता इथं. आणि माझ्या पाठीमागे आता मंदिर आहे. तर जास्त काय बोलायला नाही आहे, फक्त इथं नेचर चांगले आहे. कारण की मी ह्या मंदिराबद्दल काय बोलून दाखवू शकत नाही. इथं येऊन फक्त तुम्ही अनुभवू शकता. एवढं असलं मस्त वातावरण आहे नाही का. मी असला अनुभव शब्दातून नाही सांगू शकत. आणि ही विहीर तर आहेच. पावसाची कमतरता आहे फक्त. पाण्याची पण गरज नाही, एवढं पाऊस पडलेला आहे की एकदम मस्त छान वाटलं असं नाही का. लुक ॲट दिस आपली B6. परत एकदा वातावरण बघू शकता. तर आता मी आता गाडीमध्ये बसत आहे आणि आता आपला ब्लॉग इथं संपला. टाटा बाय बाय. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. असं